नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे, त्यामधील शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 सामान्य ज्ञानचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील सुद्धा घेतलेले आहेत आणि चालू घडामोडी 2025 वर सुद्धा काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल, तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सीमध्ये प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2023ला सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर कॅनडा हा जो देश आहे, कॅनडा या देशाकडून भारत देशाने किंवा भारताच्या संविधानाने सर्वोच्च न्यायालय प्रणाली ही स्वीकारलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला अनाथांची आई म्हणून ओळखले जाते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 4 ते 6 वेळा हा प्रश्न जशास तसा विचारण्यात आलेला आहे. अनाथांची आई किंवा अनाथांची माय म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर सिंधुताई सपकाळ ज्या आहेत यांना अनाथांची आई म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय असं म्हणतात? या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न परत एक वेळ आपल्याला आलेला आहे पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भारतीय राज्यघटनेतील की असा कोणता हक्क आहे ज्याला आत्मा आणि हृदय म्हणून ओळखलं जाऊ शकतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर घटनात्मक उपायांचा हक्क जो आहे यालाच आत्मा आणि हृदय म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, नर्मदा नदी आणि तापी नदी या नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात? मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि अशाच पद्धतीची आपल्याला एक व्हिडिओ सिरीज जर पाहायची असेल तर त्या प्लेलिस्टची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यामध्ये नर्मदा आणि तापी या 2 नद्यांचा उल्लेख केलेला आहे आणि आपण यासाठीच महत्त्वाचे असणारे 200 प्रश्न आपण नदी प्रणालीवर घेतलेले आहेत. त्यामध्ये भारतीय नदी प्रणाली आणि महाराष्ट्रातील नदी प्रणाली याच्यावरती आपण पूर्णपणे डिटेल्समध्ये सुद्धा व्हिडिओ घेतलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3. तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात नर्मदा आणि तापी नदी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, ऑल इंडिया हरिजन संघाची स्थापना 1932 साली खालीलपैकी कोणी केली होती? मित्रांनो, यावर प्रश्न आपल्याला 2 विचारले जातात. पहिला प्रश्न असा विचारला जातो की ऑल इंडिया हरिजन संघ याची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना केलेली आहे महात्मा गांधी यांनी. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 कोणी केली आहे? महात्मा गांधी यांनी. दुसरा प्रश्न विचारला जातो की ऑल इंडिया हरिजन संघाची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1932 या वर्षी ती करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 आहे, मोबाईलचा वापर करून ई-मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? करंट अफेअर्स 2025 वर आधारित हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. ई-मतदान प्रणाली सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? पण कशी? तर मोबाईलचा वापर करून. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर बिहार हे जे राज्य आहे हे मोबाईलचा वापर करून ई-मतदान प्रणाली सुरू करणारं आपल्या देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे बिहार. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात आली होती? प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. असा खालीलपैकी कोणता कायदा आहे की त्या कायद्यानुसार भारतीय संघराज्याची जी आयडिया होती म्हणजे कल्पना होती तर ती मान्य करण्यात आली होती? आणि मित्रांनो, सर्वांना माहीत आहे की तो जो कायदा आहे तो 1935 चा कायदा होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 1935 हे जे वर्ष आहे हे थोडंसं इम्पॉर्टंट असणारं वर्ष आहे. त्यासाठी तुम्हाला मी अजून एक प्रश्न विचारतो या ठिकाणी, की जी आपली आर-बी-आय आहे, भारतीय रिझर्व्ह बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर याची स्थापना ही कधी झाली आहे हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 आहे, इसवी सन 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली.
या फाळणीस कोण जबाबदार आहे? म्हणजे एक प्रकारे आपण प्रश्न असा देखील करू शकतो, की बंगालची फाळणी ही कोणत्या वर्षी झाली? तर बंगालची फाळणी झालेली आहे 1905 या वर्षी. दुसरा प्रश्न यावर असा होऊ शकतो, की बंगालची फाळणी करण्यासाठी इंग्रज अधिकारी एक जबाबदार होता. तर तो इंग्रज अधिकारी कोण होता? आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, की हे आपण जवळपास 7वी-8वीच्या इतिहासामध्ये शिकलेलो आहेत. बंगालची फाळणी जी आहे, ही लॉर्ड कर्झन यांनी केलेली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे? पहा, समान नागरी कायदा याच्या संदर्भात असणारं कलम आपल्याला विचारलेला आहे. आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीला सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला वनरक्षकमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. म्हणजे प्रश्न हा स्टार करून ठेवा, थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर राज्यघटनेतील कलम कोणता आहे? तर कलम आहे 44. कलम 44 जे आहे हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात कलम आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. भारतामध्ये पहिली महानगरपालिका, त्याला म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणतो आपण, तर ती खालीलपैकी कोणती होती? कोणती होती किंवा कधी-कधी आपल्याला विचारलं, की कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती? आपल्या भारतातील पहिली महानगरपालिका. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहे, हा थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जी आपली बृहन्मुंबई महानगरपालिकेची भरती झाली, त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर चेन्नई या सिटीमध्ये किंवा चेन्नई हे जे शहर आहे, या शहरामध्ये आपल्या देशातील पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती. जर आपल्याला राज्य विचारलं तर राज्य आहे पहा तामिळनाडू. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, टायगर क्लॉ हवाई दलाचा सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला? हा एक हवाई दलाचा सराव आहे पहा, टायगर क्लॉ नावाचा. तर हा कोणकोणत्या देशामध्ये झाला होता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर भारत आणि अमेरिका किंवा USA या देशासोबत झालेला होता हवाई एक दलाचा सराव आणि त्याचं नाव होतं टायगर क्लॉ. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? प्रश्न थोडासा समजावून घ्या. भारताशिवाय म्हणजे काय? तर भारत देशामध्ये सुद्धा मूलभूत कर्तव्यांची एक लिस्ट आहे. तसेच भारतासोबत अजून असा कोणतं एक लोकशाही राष्ट्र आहे किंवा लोकशाही देश आहे, की त्याच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे. भारत तर एक आहेच, पण दुसरा जो देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 2, तर जपान हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे या ठिकाणी पहा आपल्याला MPSCचा विचारलेला आहे आणि याचे अध्यक्ष आणि त्यांचे जे सदस्य आहेत यांची निवड करण्याचे अधिकार हे कोणाकडे असतात? आणि हे अधिकार देण्यात आलेले आहेत पहा राज्याचे राज्यपाल. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुमच्यासाठी या प्रश्नामध्ये मी तुम्हाला 4 प्रश्न अजून विचारतो. त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न असेल, की राष्ट्रपती कोण आहेत? हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? हे देखील कमेंट करून सांगा. मुख्य न्यायाधीश कोण आहेत? हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि राज्यपाल कोण आहेत? हे सुद्धा कमेंट करून सांगा. कारण आपण या प्रश्नांवरती एक शॉर्ट्स व्हिडिओ घेणार आहोत. त्यामध्ये आपण प्रत्येक पद आणि ते सध्या कोण सांभाळत आहे, तर यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 आहे. जगातील सर्वात मोठ्या लांबीची वाळूच्या खडकाची गुहा, तिचं नाव आहे पहा क्रेमपुरी. तर ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? क्रेमपुरी गुहा. हिचं खासियत काय आहे? की ती वाळूच्या खडकाची गुहा आहे. तर ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? यापूर्वी आपल्याला हा प्रश्न म्हाडा भरतीमध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तर मेघालय या राज्यामध्ये स्थित आहे पहा क्रेमपुरी वाळूच्या खडकाची गुहा. ऑप्शन क्रमांक 3 मेघालय आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केलेले होते? आत्तापर्यंत आपल्याला पोलीस भरतीमध्ये 4 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न हा जशाच तसा विचारण्यात आला होता. शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह म्हणजे हॉस्टेल सुरू केलं होतं, तर त्या हॉस्टेलचं नाव काय होतं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर मिस क्लार्क वसतिगृह हे जे आहे हे शाहू महाराजांनी सुरू केलेलं वसतिगृह आहे आणि हे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे
आणि सोलापूर तसेच पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे. पहा, नॅचरल बॉर्डर आहे कोणकोणत्या जिल्ह्यांची, तर काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर आहे आणि काही क्षेत्रामध्ये पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांची नैसर्गिक बॉर्डर असणारी नदी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर भीमा नदी हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. तालुका पातळीवर प्रमुख शासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहत असतो? तालुका पातळीवरचा प्रमुख शासकीय अधिकारी किंवा प्रमुख प्रशासकीय अधिकारी जो आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे की तो असतो तहसीलदार. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारतीय राज्यघटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक जे आहे, हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कितवं 120वं दुरुस्ती विधेयक हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आणि यावरती आपल्याला 2 वेळा फक्त प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हे जे आहे, हे न्यायालयीन नियुक्तीच्या संदर्भात असणारं एक विधेयक आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. महाराष्ट्राचा 2025-2026 अर्थसंकल्प विधान परिषदेमध्ये कोणी सादर केला? सर्वात कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. करंट अफेअर्स 2025 वर विचारण्यात येऊ शकतो. हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. विधान परिषद आणि विधानसभा हे 2 वेगवेगळे आहेत. विधानसभेमध्ये कोणी केलेला आहे? विधानसभेमध्ये अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. पण आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलाय की विधान परिषदेमध्ये जो अर्थसंकल्प सादर केला 2025-26चा, तर तो आशिष जयस्वाल यांनी केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास डॅश असं म्हणतात. पहा, कोयना प्रकल्पाचा जो जलाशय आहे त्याला काय म्हणतात किंवा त्याचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. आणि हा प्रश्न आपल्याला हमेशा विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर शिवाजी सागर हे जे आहे, हे कोयना प्रकल्पावर असणारा जो जलाशय आहे त्याचं नाव आहे शिवाजी सागर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मिळत आहे. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.